नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी, खास करून थकीत शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे की आपल्या राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना जे आहे तर ती कर्जमाफी दिली जाणार आहे. आणि त्यासोबतच आपल्या शेतकरी बांधवांना पुन्हा कर्जमाफीची गरज पडू नये यासाठी सुद्धा दीर्घकालीन उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत. आणि आज आपण त्या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत. तर विशेष म्हणजे की जी काही कर्जमाफी होणार आहे तर त्यासाठी आपल्या राज्य शासनाने 30 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती सहकार विभागाने बँकाकडून मागवली आहे. म्हणजेच की 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे तर ती होणार आहे. आणि त्यासोबतच नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक महत्त्वाची अपडेट पुढे पाहणार आहोत. तर विशेष म्हणजे की ही जी काही माहिती मागवली आहे तर यामध्ये 1990 पासूनचे थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची ही माहिती आहे. त्यासोबत आपल्या शेतकऱ्यांना 5-7 वर्षानंतर कर्जमाफी का लागते किंवा दरवर्षी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी थकबाकीमध्ये जातात, त्यांच्या नेमक्या कोणकोणत्या पीक पद्धती आहेत, तेथील जमीन व पाण्याची सोय काय आहे, हवामान या बाबीचा अभ्यास कृषी विभागाकडून केला जात आहे. आणि राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्यासह अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीचा अहवाल पुढील 1.5 महिन्यात म्हणजेच की एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शासनाला सादर होणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. आणि त्यामुळे कर्जमाफीसाठी साधारणतः 40,000 कोटी रुपये लागणार आहेत. तर 30 जून 2025 पर्यंत आपल्या राज्यातील 24,73,566 शेतकऱ्यांकडे 35,477 कोटींची थकबाकी आहे. आणि त्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे जवळपास 2.25 लाख शेतकरी थकबाकीत असून त्यांच्याकडे 3,976 कोटींची थकबाकी आहे. त्यासोबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 24,000 शेतकरी थकबाकीत असल्याचं यावेळी समजत आहे. आणि या दरम्यान जे 2021 ते 2025 या 5 वर्षातील जे काही नियमित कर्जदार शेतकरी असतील तर त्यांची सुद्धा माहिती आपल्या शासनाने मागवली असून त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर अनुदान जे आहे ते देण्यात येणार आहे. आणि सध्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातील विकास कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडून जिल्हा बँकेला माहिती देण्यात आलेली नाही आणि त्यांची माहिती शासनाला जाणार नाही. तेथील शेतकरी कर्जापासून वंचित राहू शकतात असं बोललं जात आहे. तर दरम्यान थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार की काही लाखांची कर्जमाफी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. तर मित्रांनो, सध्या 30 जून 2025 व 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती जी आहे ती बँकांकडून मागवली आहे. आणि याशिवाय मागील 5 वर्षातील जे काही नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती घेतली जात आहे आणि दीर्घकालीन उपाययोजना कर्जमाफीच्या अनुषंगाने ही माहिती मागवण्यात आली आहे अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे. तर आपल्या राज्यातील एकूण 14 जिल्ह्यातील जे काही सर्वाधिक थकबाकी आहे तर ती सुद्धा इथे कोटीमध्ये देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये पाहू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आहेत आणि किती थकबाकी आहे याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. त्यासोबत शेतकरी आणि थकबाकीची जी काही स्थिती आहे तर ते सुद्धा आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा जे शेतकरी थकीत आहेत, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. तर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीत असेल किंवा थकबाकीदार असतील तर त्यांना जो आहे तो कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता जी आहे ती समोर आलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची माहिती आपल्या बँकांना नक्की द्या. त्यासोबत आपण कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.